नाही, पण तो दोन गटात वाद होण्याची काय पार्श्वभूमी होती ते समजलं पाहिजे. अगर इकडच्या हिंदू समाजाला आपल्या घराच्या बाहेर पण फटाके लावण्यासाठी अगर कोण परवानगी देत असेल किंवा कोण त्याच्यामध्ये आडवाआडवी करत असेल, म्हणून तर मी बोललो ना, हे कोणाची आता पाकिस्तान नाही आहे, हा हिंदू राष्ट्र आहे. इथे प्रत्येक हिंदू सण हे गाजावाजात साजरा होणार. आणि मुळामध्ये त्याच्या इमारतीच्या वर जिथे मी आता घरात जाऊन आलो, ते वरती जे अनधिकृत सगळं पूर्ण बांधकाम अनधिकृत आहे. आणि ते वाचवण्यासाठी, लँड जिहाद करण्यासाठी, आमच्या हिंदूंना तिथून पळवण्यासाठी ही सगळे नाटकं चालू आहे. ही काय आम्ही सहन करणार नाही. आता ऍडमिनिस्ट्रेटर आहे, संबंधित मुख्याधिकाऱ्याला त्याची सगळी चूक मी समजवलेली आहे. थोडा कायदा कदाचित तो विसरला होता, कायद्याची पण आठवण करून दिलेली आहे. आता अगर पुढची कारवाई केली नाही तर आम्ही सरकारमध्ये बसलेलो आहे. शेवटी जो न्याय, जो नियम हिंदूंना लागतो तो अन्य लोक धर्मांना पण लागतो. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान मानणाऱ्या हिंदू राष्ट्रामध्ये आपण इथे राहतोय. म्हणून जो कायदा सगळ्यांना समान आहे. म्हणून तुम्ही आता पुढे पुढे बघा होतं काय. जेव्हा तुटेल तेव्हा तुझ्याकडे ब्रेकिंग न्यूज चालेल ना बाबा. थांब जरा. अरे थांब ना बाबा, कशाला उगा. एक लक्षात घ्या, त्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या धाणूच्या मच्छीमारांसंदर्भात आपण जे बोलताय ना, हे पाणी टाकायला सांगा ना. त्या धाणूच्या मच्छीमारांसंदर्भात तुम्ही बोलताय ना, त्या मी स्वतः पाठपुरावा करतो. अतिशय चांगला तुमचा प्रश्न आहे. मी तुम्हाला विश्वास मध्ये अगर आपल्या युद्धाची परिस्थिती झाली नसती ना, आतापर्यंत घरी आले असते. पण लवकरच ती गोड बातमी तुम्हाला भेटेल. आता तक्रार, आता त्याच्या बाबतीमध्ये मला माहिती नाही. तुम्ही कुठलेही प्रश्न विचाराल मी उत्तर द्यावं, नक्की काय असेल तर मी त्याच्याबद्दल माहिती घेऊन प्रशासन म्हणून ते मदत करतील. पाकिस्तानच्या कैद्यामध्ये असलेल्या मच्छीमारांना अजूनही त्यांना शासनातर्फे देण्यात येतो का मदत अद्यापही त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये माझं मत्स्य खातं, केंद्रीय संबंधित सगळ्या मंत्र्यांबरोबर मी स्वतः संपर्कात आहे. मी तुम्हाला विश्वास देतो, त्या मच्छीमारांना परत आणण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकार हे सकारात्मक पद्धतीने पावलं उचलत. त्या संबंधित माझ्या सहमत्स्य आयुक्तांकडून मी सगळी माहिती मागवलेली आहे. जे जे नुकसान आमच्या मच्छीमार, आता आपला मच्छीचं सीझन सुरू आहे, मच्छी आहे, तर त्याच्यामध्ये जे काय झालेलं नुकसान आहे त्या संबंधित सगळी माहिती मागवली आहे. योग्य ती मदत आपल्या मच्छीमारांना केली जाईल. हा कृषीचा दर्जा दिलेला आहे. तर म्हणून जे निकष आपण शेतकऱ्यांना लावतो त्याच निकषाला अंतर्गत राहून आपल्या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई दिली जाईल. मला तर आमच्या आता काम अतिशय योग्य पद्धतीने चालू आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन बघा, शेवटी देशात कुठलाही असा प्रकल्प असेल तर थोडा विरोध होतो, पण आम्हाला लोकांना बाजूला ठेवून कुठला प्रकल्प पूर्ण नाही करायचे, तीच भूमिका आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांची आहे. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, सगळ्याला प्रत्येकाला विश्वासात घेऊन हे दोन्ही बंदर आम्ही पूर्ण करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.